Next example, find the point on the curve. पॉइंट विचारलेला आहे. कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे y इक्वल टू रूट एक्स मायनस थ्री वेअर द टँजंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन. एक लाईन सांगितलेली आहे, त्याला ही टँजंट परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितले. मग पहिल्यांदा आपण कर्वच्या इक्वेशन वरून टँजंटचा स्लोप काढून घेऊया आणि परपेंडिक्युलर आहे म्हणजे तिथं स्लोपची प्रॉपर्टी तुम्हाला यूज करावी लागेल. सुरुवात करूया. इक्वेशन ऑफ कर्व इज इक्वेशन दिलेलं आहे y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस थ्री डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. dy अपॉन dx इक्वल टू पहिल्यांदा रूट आहे, रूटची डेरिव्हेटिव्ह येणार वन अपॉन टू रूट एक्स मायनस थ्री आणि त्या एक्स मायनस थ्रीची डेरिव्हेटिव्ह येते वन. त्यामुळे त्याचं काही एवढं अडचण नाही. दिस इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ऍट एनी पॉइंट. कोणत्याही पॉइंटच्या ठिकाणी जी काही तुम्ही टँजंट काढाल त्या टँजंटचा हा स्लोप तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. मी याला m1 कन्सिडर करतोय. देअरफॉर m1 इक्वल टू वन अपॉन टू रूट एक्स मायनस थ्री हे असं कन्सिडर करतोय. आता ही टँजंट एका लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितले. धिस टँजंट is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 equal to 0. आता पहिल्यांदा या लाईनचा स्लोप काढूया. स्लोप ऑफ धिस लाईन इज इक्वल टू, याला मी m2 कन्सिडर करतोय. मग याचा स्लोप किती येणार याच्यावरून स्लोप काढता आला पाहिजे. या इक्वेशनचं कन्व्हर्शन याच्यामध्ये करायचं y इक्वल टू एम एक्स प्लस सी. मग हे काय होणार बघा बरं, 3y इक्वल टू हे तिकडे गेल्यानंतर मायनस 6x होणार. 3 त्याला डिव्हाइड केलं की -2 येणार. याचा स्लोप येतोय -2. स्लोप काढता आला पाहिजे लाईनच्या इक्वेशन वरून. पाहिजे असलं मी इथे एक सोडवून देतो. याचं 3y इक्वल टू हे असं होणार -6x प्लस 5. मग याच्यावरून y इक्वल टू किती येणार, 3 इकडे डिवाइड करून घ्या, ते येणार -2x प्लस 5/3. इथं स्लोप असतो. हा स्लोप मी इथे घेतलेला आहे आणि ही लाईन आणि टँजंट परपेंडिक्युलर आहेत. म्हणजेच काय येणार, m1 m2 इक्वल टू -1 येणार. त्याच्यातलं m1 ते एवढं आहे. m2 आहे -2 हे असेल. त्याच्यातलं हे 2 ला 2 कॅन्सल होईल, हे मायनसला मायनस पण कॅन्सल होईल. मग याचा रेसिप्रोकल केला हे असं येईल. स्क्वेअरिंग बोथ साइड करून घेऊया. एक्स मायनस थ्री इज इक्वल टू 1. इथं काय केलंय, इथं स्क्वेअर केलेला आहे दोन्ही बाजूंचा. इथं असं लिहितोय स्क्वेअरिंग. याच्यावरून एक्स इक्वल टू 3 येणार. तुम्हाला एक कोऑर्डिनेट त्याचा मिळाला.
आता ही व्हॅल्यू इक्वेशन ऑफ कर्व मध्ये वापरायची. युझिंग एक्स इक्वल टू, सॉरी चुकलं बघा, काय पुढचं सगळं डोक्यात असते. हे 3 इकडे आल्यानंतर प्लस होणार, एक्स इक्वल टू 4 येणार. सो युझिंग एक्स इक्वल टू 4 in equation y equal to square root of x minus 3, म्हणजे कर्वच्या इक्वेशन मध्ये हे वापरायचं. हे वापरल्यानंतर काय होईल बघा बरं. y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस 3, मग इथं 4 मायनस 3 येणार 1, 1चं स्क्वेअर रूट. इथं लिहितोय मी प्लस मायनस 1 लिहितोय, तुम्ही पाहिजे असलं तर याच्यामध्ये वापरून बघा किती होते. y इक्वल टू 1 वापरलं तरी एक्स इक्वल टू 4 येते, वाय इक्वल टू -1 वापरलं तरी पण एक्स इक्वल टू 4 येते. त्यामुळे ते जे पॉइंट्स आहेत, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्यांनी प्रश्न कसा विचारलाय बघून घ्या. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व म्हटलंय. therefore required points on the curve are, पहिला येणार एक्स कोऑर्डिनेट फिक्स ठेवायचा 4, वाय कोऑर्डिनेट 1 घ्यायचा, परत दुसरा पॉइंट एक्स कोऑर्डिनेट फिक्स राहील 4, वाय कोऑर्डिनेट घ्यायचा -1. हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द पॉइंट्स, परत एकदा पॉइंट्स विचारलेले आहेत. ऑन द कर्व, कर्वचं इक्वेशन असं दिलेलं आहे आणि टँजंट्स काय सांगितलेले आहेत बघा. टँजंट्स आर पॅरलल टू 3x मायनस वाय प्लस 1 इक्वल टू 0. ही एक लाईन दिलेली आहे, त्याला टँजंट्स पॅरलल आहेत म्हणून सांगितलेलं आहे. परत मगाच्या पद्धतीने सोडवायचं आहे, फक्त इथं पॅरलल आहे एवढाच काही तो बदल आहे. प्रोसिजर सेम राहील. इक्वेशन ऑफ कर्व इज y इक्वल टू एक्स क्यूब -2x² -x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. dy अपॉन dx इक्वल टू, मग डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे याची 3x² मायनस हे 2 पुढे येईल 2 इंटू 2x मायनस x ची डेरिव्हेटिव्ह 1, त्याचं सिम्प्लिफिकेशन 3x² मायनस 4x मायनस 1, हे dy अपॉन dx, म्हणजेच काय मिळेल तुम्हाला, स्लोप ऑफ टँजंट ऍट एनी पॉइंट, कोणत्याही पॉइंटच्या ठिकाणी तुम्हाला हा टँजंटचा स्लोप मिळेल. यालाच मी m1 कन्सिडर करतोय. therefore m1 इक्वल टू, झाला टँजंटचा स्लोप. आता हे जे टँजंट आहे ती या लाईनला पॅरलल आहे म्हणून सांगितले. लाईनचं इक्वेशन आहे 3x मायनस वाय प्लस 1 इक्वल टू 0. This tangent is parallel to 3x minus y plus 1 is equal to 0. याचा स्लोप काढला पाहिजे. स्लोप ऑफ धिस लाईन इक्वल टू, त्याला मी m2 कन्सिडर करतोय.
इथं सुद्धा मगाच्या सारखं y इक्वल टू इक्वेशन तयार केलं तर इथं स्लोप येतोय 3. मग पॅरलल आहेत म्हणून सांगितले. जर लाईन्स पॅरलल असतील तर M1 इक्वल टू M2 येणार, म्हणजेच 3x² मायनस 4x मायनस 1 इज इक्वल टू 3. आता हे सिम्प्लिफाय करावं लागेल, आपल्याला सोडवावं लागेल त्याला. 3x² मायनस 4x मायनस 4 इक्वल टू 0. ते 3 अलीकडे घेतलं, -4 होणार. मग 3 इंटू -4 म्हणजे होणार -12. -12 चे असे फॅक्टर्स पाहिजेत, बेरीज वजाबाकी 4 किंवा -4 आली पाहिजे. मग ते येणार 6 आणि 2. मिडल टर्मला साइन आहे मायनस, त्यामुळे हे मायनस येणार, हे प्लस येणार. त्याचे फॅक्टर्स घेऊया. त्याच्यातून 3x कॉमन घ्या, इथं 2 कॉमन घ्या. त्याच्यानंतर या दोघांच्यातून x मायनस 2 कॉमन घ्या. हे असं शिल्लक राहील. मग याच्यावरून तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळतील. Therefore, x equal to 2 or x equal to -2/3. म्हणजे त्या ठिकाणी 2 पॉइंट्स असणार आहेत आणि 2 टँजंट्स पण असणार आहेत. आता काय करायचं, ह्या ज्या एक्सच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्या कर्वच्या इक्वेशन मध्ये वापरायच्या. कर्वचं इक्वेशन बघा इथं काय होतं ते. पहिलं इक्वेशन सगळ्यात x³ मायनस 2x² मायनस x, ते घ्यायचं. त्याच्यामध्ये या एक्सच्या व्हॅल्यूज वापरायच्या. इक्वेशन ऑफ कर्व इज y इक्वल टू x³ मायनस 2x² मायनस x. हे असं इक्वेशन आहे. याच्यामध्ये या एक एक व्हॅल्यूज वापरूया आणि ते पॉइंट फाइंड आउट करूया. व्हेन x इक्वल टू 2 ही व्हॅल्यू याच्यामध्ये वापरा. y इक्वल टू 2 चा क्यूब मायनस 2 इंटू 2 चा स्क्वेअर मायनस 2. सोडवून सिम्प्लिफिकेशन किती होणार बघा, इथे येणार 8 मायनस, हे पण 2 चा क्यूबच आहे म्हणजे हे पण येणार -8. इथे येणार -2. सिम्प्लिफाय करून येणार -2. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू जी आहे, नंतर आपण एकत्र ते पॉइंट करूया दोन्ही पण. दुसरी व्हॅल्यू आहे -2/3. ती व्हॅल्यू आता याच्यामध्ये वापरूया. y इक्वल टू -2/3 चा क्यूब मायनस 2 इंटू -2/3 त्याचा स्क्वेअर आहे इथं. आता जरा काळजीपूर्वक सोडवा फक्त. हे असेल -2/3 म्हणजे मायनस इथं शिल्लक राहणार. इथे येणार 8/27 येणार. इथं मायनसचा स्क्वेअर प्लस होणार, त्यामुळे हे मायनस तसंच राहील. 2चा वर्ग येणार 4, 4 दुने 8, 8/3 चा वर्ग येणार 9. हे मायनस मायनस प्लस होणार. इथे येणार 2/3. याचा सगळ्याचा लसावी येणार 27. इथं पहिल्या ठिकाणी मल्टिप्लाय करायची गरज नाही, इथं 3 न मल्टिप्लाय करा म्हणजे हे होणार 24. इथं 9 न मल्टिप्लाय करा म्हणजे हे होणार 18. याचं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल आता आपल्याला. हे किती होते बघा बरं. -8 - 24 म्हणजे हे जात, किंवा असं करूया -8 अधिक 18 म्हणजे अधिक 10 आणि 10 - 24 म्हणजे -14 -14 डिव्हायडेड बाय 27. ह्याला आपण काही सिम्प्लिफाय आता करू शकत नाही, त्यामुळे ही y ची व्हॅल्यू.
त्यामुळे तुम्हाला जे पॉइंट्स मिळतील, 2 पॉइंट्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. रिक्वायर्ड पॉइंट्स आर, बघा पहिला पॉइंट इथं आहे 2 आणि -2, अँड दुसरा पॉइंट इथं आहे -2/3 आणि -14/27. या पद्धतीनं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फाइंड द इक्वेशन्स ऑफ द टँजंट्स. आता टँजंटचं इक्वेशन विचारलेलं आहे, कर्वचं इक्वेशन असं दिलेलं आहे, आणि पुढे त्यांनी कंडिशन सांगितलेली आहे, दीज टँजंट्स आर पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस म्हटलं की एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 असतो. हे सगळ्यात महत्वाचं माहित पाहिजे, कारण हे पुढे तुम्हाला याच्यामध्ये यूज करावं लागेल. बघा, इक्वेशन ऑफ कर्व इज कर्वचं इक्वेशन x² + y² -2x -4y + 1 = 0. Differentiating with respect to x, याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. इथे येणार 2x 2y dy/dx -2 -4 dy/dx +1 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 = 0. आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया. सगळ्यात पहिल्यांदा याला मी 2 ने डिवाइड करून घेते, म्हणजे सोपं होईल. ते x + y dy/dx -1 -2 dy/dx दिस = 0. dy/dx च्या टर्म एकत्र घेतोय, विदाउट dy/dx त्यांना पण एकत्र घेतोय, म्हणजे हे काय होणार, x - 1. या दोघांच्यातून dy/dx कॉमन घेतोय, तिथे शिल्लक राहील y - 2 असेल. याच्यावरून आता मला dy/dx फाइंड आउट करायचं आहे. दिस = ही टर्म इकडे पलीकडे पाठवा, ती इकडे आल्यानंतर मायनस होईल, असेल. देअरफॉर dy/dx = मायनस पुढे ठेवू, x - 1 अपॉन y - 2. दिस = slope of tangent at any point. त्या कर्वला ज्या काही तुम्ही टँजंट ड्रॉ कराल त्याचा स्लोप या पद्धतीनं तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता पुढं काय घेतलंय त्यांनी त्याच्यामध्ये, आता हे वजा चिन्ह जे आहे ह्याला पण मी वापरून टाकतोय, उगीच त्याचा आणि परत नंतर काही गोंधळ नको. मायनस साइन वरती देऊन टाकतोय, 1 - x अपॉन y - 2. आता टँजंट काय सांगितलेले आहेत, पॅरलल टू एक्स ऍक्सिस सांगितलेले. Given that the tangents are parallel to x-axis, therefore their slope equal to 0. त्यामुळे त्यांचा स्लोप 0 घ्यावा लागेल. मग इथं आपण टँजंटचा स्लोप काढून ठेवलेला आहे, हाच टँजंटचा स्लोप आहे dy/dx, म्हणजे मग त्याला इक्वेट टू 0 करा. असेल या टर्मनं y - 2 ने इकडे 0 ला मल्टिप्लाय करतोय,
म्हणजेच येणार 1 मायनस एक्स इक्वल टू 0. याच्यावरून एक्स इक्वल टू 1 येणार. ही एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता हे एक्स इक्वल टू 1 कर्वच्या इक्वेशन मध्ये वापरायचं, म्हणजे तुम्हाला पॉइंट तुम्हाला मिळेल तिथं काय आहे ते. इक्वेशन ऑफ कर्व किंवा युझिंग एक्स इक्वल टू 1. इन द इक्वेशन काय आहे कर्वचं इक्वेशन? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपण वरती लिहिलेलं आहे, dy अपॉन dx त्याच्यावरूनच काढलेलं होतं आपण. बघा इथे इक्वेशन आहे, प्रॉब्लेम मधले इक्वेशन पण इथं दिसते. तेच इक्वेशन मी आता इथं लिहून घेतलेलं आहे. आता ही व्हॅल्यू एक्स इक्वल टू 1 याच्यामध्ये वापरूया. देअरफॉर 1 चा स्क्वेअर येणार प्लस वाय स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू 0. मग हे काय काय होणार आहे? 1 प्लस वाय स्क्वेअर मायनस 2 मायनस 4y प्लस 1 दिस इज इक्वल टू 0. मग हे 1 असं प्लस 2 होणार आणि हे मायनस 2. याचा अर्थ हे एवढं कॅन्सल होईल. याच्यातून y कॉमन घ्या म्हणजे असं शिल्लक राहील. याच्यावरून तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळतील, y इक्वल टू 0 और y इक्वल टू -4. आता आपल्याकडं व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या होत्या बघा. मी x इक्वल टू 1 वापरलेलं होतं इथे लक्षात. त्यावेळेला y च्या ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. देअरफॉर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पॉइंट्स ऑफ कॉन्टॅक्ट आर काय मिळणार? एक्स फिक्स ठेवायचंय, वाय फक्त बदलायचंय. या दोन पॉइंटच्या ठिकाणी टँजंट आहे, शिवाय टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे. त्याचाही याच्यामध्ये वापर करावा लागेल. ऑल्सो tangents are parallel to x-axis. Therefore, their equations are of the form. आता हे लक्षात ठेवा, एक्स ऍक्सिसचं इक्वेशन आपण काय लिहितो? y इक्वल टू 0. त्यामुळे एक्स ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन त्याचा फॉर्मॅट काय असतो? y इक्वल टू k. मग तुम्ही जर पहिला पॉइंट घेतला ऍट पॉइंट 1,0 इक्वेशन ऑफ टँजंट इज, डायरेक्ट ह्याचा y कोऑर्डिनेट उचलायचं, y इक्वल टू 0. हे झालं पहिल्या टँजंटचं इक्वेशन. दुसरा पॉइंट आहे 1,-4. इक्वेशन ऑफ टँजंट इज y इक्वल टू -4. हेच तुम्ही असं लिहिलं तरी पण चालते. y प्लस 4 इक्वल टू 0. या पद्धतीनं तो पॉइंट येणार आहे. तर बघा ह्याच्यामध्ये परत एकदा माझं चिन्ह चुकलेलं आहे. आता जे चुकलंय ते चुकलंय, त्याला काय आपण बदल केल्याशिवाय पर्याय नाही. काय चुकलंय बघा, हे बघा इथं चुकलंय. वाय स्क्वेअर मायनस 4y आहे आणि मी इथं प्लस घेतलंय. तर मला पण आन्सर चेक करावे लागतात. चेक केल्यानंतर मग हे लक्षात येते अशा पद्धतीनं. पर्याय नाही त्याला, काय चुकू शकतेच.
मग y इक्वल टू 4 येणार, इथं 4 होणार. त्याच्यानंतर इथं पण पुढे बदलावं लागणार. अजून कुठं -4 दिसतंय का बघा, इथं इथं बदलावं लागणार. त्यामुळे इथं येणार y इक्वल टू 4 येणार. आणि त्यामुळं इथं जर इक्वेशन जर तुम्ही घेतलं तर y मायनस 4 इक्वल टू 0. तर चुकलेलंच आहे, त्यात काय मान्य करणे आपली चूक हेच सगळ्यात योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द इक्वेशन्स ऑफ द नॉर्मल्स. आता नॉर्मल्स इक्वेशन काढायचं आहे टू द कर्व. कर्व दिलेला आहे इथं आणि त्या नॉर्मल्स पॅरलल आहेत म्हणून सांगितलंय. एका लाईनला पॅरलल आहे, त्या लाईनचं इक्वेशन पण दिलेलं आहे, एक्स प्लस 3y इक्वल टू 4. सुरुवात करूया. पहिल्यांदा टँजंटचा स्लोप मिळेल, त्याच्यावरून नॉर्मलचा स्लोप काढता येईल आपल्याला. मग नंतर हे स्लोप इक्वल केले की तुम्हाला आन्सर त्याचं मिळून जाईल. इक्वेशन ऑफ कर्व इज, कर्वचं इक्वेशन आहे 3x² मायनस y² इक्वल टू 8. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. 3 इंटू 2x मायनस 2y इंटू dy अपॉन dx. 8 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. मग हे किती होणार, 6x मायनस 2y इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू 0. त्याच्या पुढे dy अपॉन dx पाहिजे मला इथे. मग हीच टर्म पलीकडे पाठवतोय. 6x इक्वल टू 2y इंटू dy अपॉन dx. Therefore dy अपॉन dx इक्वल टू, या 2y ने इकडे डिवाइड करा, 6x अपॉन 2y. इथं 2 न भाग लागेल, हे असेल. दिस इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ऍट एनी पॉइंट. त्या कर्वला कोणत्याही पॉइंटच्या ठिकाणी जे काही तुम्ही टँजंट काढाल त्याचा स्लोप एवढा येईल. आता नॉर्मल आणि टँजंट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, त्यामुळे याच्यावरून तुम्ही स्लोप ऑफ नॉर्मल घेऊ शकताय. Therefore स्लोप ऑफ नॉर्मल इक्वल टू, टँजंट आणि नॉर्मल हे परपेंडिक्युलर असतात, त्यामुळे दोन परपेंडिक्युलर लाईन्सचे स्लोप यांच्यातलं रिलेशन म्हणजे m1 m2 इक्वल टू -1 हे वापरावं लागेल आपल्याला. मग त्याच्यातली एक व्हॅल्यू 3x अपॉन y आहे. मग दुसरी व्हॅल्यू कशी काढायची, याचा रेसिप्रोकल करायचा आणि चिन्ह बदलायचं. बघा ह्या दोघांचा प्रोडक्ट -1 येतो का नाही. इथं तुम्हाला नॉर्मलचा स्लोप तुम्हाला मिळालेला आहे. आता त्यांनी काय सांगितले बघा, ही ह्या ज्या नॉर्मल्स आहेत ह्या एका लाईनला पॅरलल आहेत म्हणून सांगितले. एक्स प्लस 3y इक्वल टू 4. दिस नॉर्मल is parallel to the line x plus 3y is equal to 4. याला पॅरलल आहे म्हणून सांगितले. मग याचा स्लोप काढूया. इट्स स्लोप इक्वल टू किती होणार बघा बरं, y इक्वल टू इक्वेशन तयार करावं लागेल. म्हणजे तिकडे गेल्यानंतर मायनस होईल आणि 3 ने डिवाइड करायचं, -1 अपॉन 3 हे असेल. हे फक्त इक्वेट करायचं. जर लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स इक्वल असतात. देअरफॉर -y अपॉन 3x
आणि हे -1/3 हे इक्वेट करा. हे मायनस मायनस इथं प्लस होणार. त्याच्यानंतर ह्याला आता सिम्प्लिफाय केलं पाहिजे आपल्याला. 3y इज इक्वल टू 3x येणार. म्हणजेच इथे येणार x इक्वल टू y येणार. बघा लक्षात येते का? मग आता हे x इक्वल टू y तुम्हाला त्या कर्वच्या इक्वेशन मध्ये वापरावं लागेल. कर्वचं इक्वेशन काय बघा बरोबर परत एकदा. इथे बघा हे कर्वचं इक्वेशन आहे किंवा इथं बघू शकता. तर त्याच्यामध्ये x इक्वल टू वाय किंवा y इक्वल टू एक्स यूज करावं लागेल आपल्याला. युझिंग x इक्वल टू वाय इन इक्वेशन. काय इक्वेशन आहे बघा जरा परत एकदा ते. 3x² मायनस y² इज इक्वल टू 8. याच्यामध्ये मी y च्या ठिकाणी x वापरतोय. म्हणजेच हे काय होईल? 3x² मायनस x² इज इक्वल टू 8 होणार. म्हणजेच 2x² इक्वल टू 8 होणार. म्हणजेच x² इक्वल टू 4 येणार. देअरफॉर x इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 येणार. मग x आणि y इक्वल आहेत म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इथं 2 पॉइंट मिळतील आणि दोन्ही ठिकाणी तुम्हाला या पद्धतीनं इक्वलच व्हॅल्यूज घ्याव्या लागतील कारण x इक्वल टू y आहे. सिन्स x इक्वल टू y इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 असं घ्यावं लागेल. म्हणजेच ते जे पॉइंट्स तुम्हाला मिळतील देअरफॉर required points on curve are काय घ्यायचे? 2 2 and -2 -2 असे पॉइंट्स तुम्हाला घ्यावे लागतील. आणि जे स्लोप आहे स्लोपचा आपण नॉर्मलचा स्लोप जो आहे तो वरती लिहून ठेवलेला आहे ते पण घेऊया याच्यात. आता नॉर्मलचा स्लोप एवढा आहे -1/3 तोच यूज करायचा आहे. स्लोप ऑफ नॉर्मल इक्वल टू त्याला मी m कन्सिडर करतोय -1/3. मग तुम्हाला स्लोप मिळाला, पॉइंट मिळाला. स्लोप पॉइंट फॉर्म वापरा. बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म equations of normal are y minus y1 m into bracket x minus x1 हे एक. आणि हा जो दुसरा पॉइंट आहे त्याला मी x2 y2 कन्सिडर करतोय. y मायनस y2 स्लोप तोच राहणार असेल. व्हॅल्यूज वापरूया त्याच्यामध्ये. y -2 -1/3 इंटू ब्रॅकेट x -2. इथं बदलावं लागेल. आता इथं y+2 होणार कारण आता हा दुसरा पॉइंट घेतोय मी. -1/3 तेच राहील x+2. याचं सिम्प्लिफिकेशन याला 3 न मल्टिप्लाय करूया. 3y -6 इथलं 3 कॅन्सल होईल. वजा चिन्ह पुढे पाठवा. -x+2 इथं पण सेम तीच प्रोसेस करून घ्यायची. 3 न मल्टिप्लाय करायचंय. 3y+6 -x -2 सगळ्या टर्म्स डावीकडे घेतोय. इथं हे काय होईल बघा. x+3y हे 2 इकडे आल्यानंतर मायनस होणार. -8 दिस इज इक्वल टू 0. इथं बघा काय काय होते.
एक्स प्लस 3y हे होणार +8. दिस इज इक्वल टू 0. या पद्धतीनं तुम्हाला नॉर्मलची 2 इक्वेशन्स त्या ठिकाणी मिळतील. नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ द लाईन y इक्वल टू 4x मायनस 5 टचेस द कर्व म्हटले, याचा अर्थ ही लाईन आहे ती टँजंट आहे. ही लाईन या कर्वची टँजंट आहे, म्हणजे टँजंटचं इक्वेशन त्यांनी दिलंय. हे कर्वचं इक्वेशन आहे. वाय स्क्वेअर इक्वल टू ए एक्स क्यूब प्लस बी. पॉइंट सुद्धा दिलेला आहे आणि ए आणि बी फाइंड आउट करा म्हटले. प्रोसिजर तीच राहील, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. पहिल्यांदा कर्वचं इक्वेशन लिहून घेऊया. इक्वेशन ऑफ कर्व इज वाय स्क्वेअर इक्वल टू ए एक्स क्यूब प्लस बी. याचे डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह येणार 2y इंटू dy अपॉन dx. ए आहे असंच. एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह येणार 3x स्क्वेअर प्लस बी कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. मग हे dy अपॉन dx इक्वल टू काय काय होणार बघा, 3ax स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2y हे येणार. मग ही टँजंट आहे, कोणत्या पॉइंटच्या ठिकाणी आहे ते पण त्यांनी दिलेलं आहे. मग आता हे जे काय मिळालेलं आहे आपल्याला dy अपॉन dx, दिस इज द स्लोप ऑफ टँजंट ऍट एनी पॉइंट आहे. कोणत्याही पॉइंटच्या ठिकाणी टँजंटचा स्लोप एवढा येतोय. मग त्यांनी कुठला पॉइंट सांगितलाय बघा बरं. त्यांनी पॉइंट सांगितलाय 2,3. मग तो पॉइंट आपण याच्यामध्ये वापरूया. ऍट पॉइंट 2,3 स्लोप ऑफ टँजंट इक्वल टू काय करायचं, याच्यामध्येच मी याला एम म्हणतोय, याच्यामध्येच हा पॉइंट 2,3 जो आहे तो फक्त त्याच्यामध्ये वापरायचा. एक्सच्या ठिकाणी 2 वापरायचं, वायच्या ठिकाणी 3 वापरायचं. 3a 2 चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 इंटू 3 हे असेल. याच्यामध्ये किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल. 3 ला 3 कॅन्सल होईल, एक 2 पण कॅन्सल होईल, म्हणजे हे किती येणार, 2a येणार. मग तिने टँजंटचं इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट इज काय दिलेलं आहे बघा. इक्वेशन y इक्वल टू 4x मायनस 5 हे दिलेलं आहे. मग याचा स्लोप काढता येईल. इट्स स्लोप इक्वल टू एम इक्वल टू, इथं स्लोप दिसतोय तुम्हाला 4. मग टँजंटचा स्लोप आपण इथं पण काढलेला आहे. मला पाहिजे असलं 1 लिहितोय, याला 2 लिहितोय. मग दोन्ही ठिकाणी टँजंटचा स्लोप काढलेला आहे. त्यामुळे तुम्ही इथं काय लिहू शकताय, 2a इक्वल टू 4 लिहू शकताय. त्याच्यावरून तुम्हाला a इक्वल टू 2 ही एक व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. बघा लक्षात येते का कशा पद्धतीनं आहे ते. आता इक्वेशन ऑफ कर्व परत एकदा लिहून घेऊया. आणि हा पॉइंट जो आहे तो त्या कर्व वरचाच पॉइंट आहे. त्याच्यामध्ये ते 2, 3 पॉइंट वापरून टाकूया. कर्वचं इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इक्वल टू ए एक्स क्यूब प्लस बी. इक्वेशन ऑफ कर्व इज वाय स्क्वेअर इक्वल टू ए एक्स क्यूब
प्लस बी, हे कर्वचं इक्वेशन सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये मी ए ची व्हॅल्यू वापरतोय, वाय स्क्वेअर इक्वल टू 2x³ प्लस बी, आणि ह्याच्यावरचा पॉइंट पण दिलेला आहे, पॉइंट 2,3 लाईन्स ऑन धिस कर्व. त्यामुळे ह्या पॉइंटनं हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. म्हणजेच काय करायचंय, वायच्या ठिकाणी 3 वापरायचं, एक्सच्या ठिकाणी 2 वापरायचं आणि हे सोडवायचं फक्त, म्हणजे तुम्हाला बी ची व्हॅल्यू मिळते. वाय ची व्हॅल्यू आहे 3, 3 चा स्क्वेअर, 2 इंटू 2 चा क्यूब येणार, प्लस बी, 3 चा स्क्वेअर येणार 9, त्यानंतर 2 चा क्यूब 8, 8 इंटू 2 ते होणार 16 प्लस बी, हे सिम्प्लिफाय करून बी ची व्हॅल्यू येणार 9 मायनस 16 म्हणजे -7, आणि ए ची व्हॅल्यू आपण वरती फाइंड आउट केलेली आहे, ए इक्वल टू 2 आहे. त्यामुळे या दोन व्हॅल्यूज अशा पद्धतीने येतील.